उद्याची तारीख आहे 8 तारीख आणि मी उद्या रात्री मुंबईला चाललाय पुढच्या 1 वर्षासाठी। असा विचार होता, मस्त देवीच्या आशीर्वादाने सुरुवात करू। बघा काही सकाळी सकाळी मस्त शेताच्या किनारी उभे राहून नाश्ता करताय सर्वजण आम्ही। तर देवीचं जे मंदिर आहे ना ते तिथे बघा, तिथे जायचं आता आम्हाला। आता आहे ना मस्त लोकेशनवर थांबलेले घाटामध्ये आणि माझ्या मागे बघा किती मस्त व्ह्यू येतोय। जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना त्या वर्षी आलो तो डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर मी आता येतोय। म्हणजे इथे मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही ना इथे भेळ बनवून मस्त भेळ खाल्ली होती। दादू दादू एकदम सेम टू सेम दिसता तुम्ही, एकदम सेम टू सेम। म्हणता पावलेला निघाला नारळ। आता बॅग तर भरली गेलेली पूर्ण कपड्यांनी, त्यानंतर हा सामान पण घेतला होता आम्ही। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तर गाईस आता आम्ही चाललेले जोगेश्वरी देवीला, आमची कुळदेवी आहे, तर आम्ही तिथे चाललेले सर्व फॅमिली आमच्यासोबत। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना मुंबईला चालल्या म्हणून, तर उद्या मंडे म्हणजे उद्याची तारीख आहे 8 तारीख आणि मी उद्या रात्री मुंबईला चाललाय पुढच्या 1 वर्षासाठी। ॲक्च्युली मी तिथे चाललाय कोर्स करायला, तो कोर्स आहे फिल्म मेकिंग अँड डायरेक्शनचा कोर्स, त्यासाठी मी चाललेला आहे मुंबईला। तर असा विचार होता, मस्त देवीच्या आशीर्वादाने सुरुवात करू। आणि ही आहे आमची बस। असं वाटतंय की आम्ही कोणत्या स्कूलला चाललेले म्हणून, पण वाटत नाही, कारण की आमच्या वेळेस स्कूल बस होतीच नाही, आम्हाला रिक्षात जावं लागायचं किंवा पप्पा सोडून जायचे। चला पेट्रोलसाठी थांबले होते, पेट्रोल भरून झालेले आणि सगळे जण आलेले। मुद्रा मागे बस ना, तू मोठी का छोटी आहे ना, तू मागे बस जा। पाणी हो पाणी, पाणी हो मागे। सकाळचे 8:20 झालेले आणि बघा वातावरण एवढं सुंदर आहे ना, मस्त पावसाचं वातावरण आहे। अशा वातावरणामध्ये जायला एवढी मजा येते ना, फ्रंट सीटवर बसून एकदम भारी मजा येते आणि जास्त ट्रॅव्हलिंग करायला। पावभाजी द्या काका। तुम्ही पण खा गाईस। नाही ते नाही खाऊ शकत, मोबाईल मधून जात नाही ना गाईस। मोबाईल बनवतो चालेल। बघा एवढं सकाळी सकाळी निघाले ना, तर कोणीच नाश्ता केला नाही तर घरून, तर आता नाश्ताच्या ब्रेकसाठी थांबलेले इथे। पावभाजी खाकरा करताय, टेस्ट नाही पण पावभाजी खाकऱ्याची टेस्ट। सोबत सकाळी सकाळी मटकी आणि चिवडा आणि कांदा, लिंबू म्हणतोय, लिंबू। तू नाही खाते नाही आण का बरं? हा सोनिक तू नाही घेते? हे घे नंतर कधी, उद्या। बघा काही सकाळी सकाळी मस्त शेताच्या किनारी उभे राहून नाश्ता करताय सर्वजण आम्ही। सो गाइस मुद्रा दीदी झोपली आहे, बघा तुम्ही गाइस। हो असं ब्लॉग बनवता का गाइस? देखो ये इधर बैठे हुए हैं, अजय दादा हाय करो। ब्लॉग बनवता का ईशान? हम इधर जा रहे हैं, ये देखो कुत्ता, ये देखो। बाय बाय गाइस, टाटा बाय बाय, गुड बाय गया गाईस। तर तुम्हाला आता हे जे डोंगर दिसतंय ना समोर, तर आम्हाला इथेच जायचंय। इथेच आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि इथून ना 1 तास तरी अजून लागणार आहे पोचायला आम्हाला, कारण की असा घाटाचा रस्ता आहे पुढे, घाटनांद्रा नाव आहे त्या गावाचं, तिथे जायचंय आम्हाला। चलतो ना सनी, उतरतो इथेच। बोर होतंय का घरी जायचंय? पुढे जायचंय मग, कुठे जायचंय मग? मंदिरात। तर देवीचं जे मंदिर आहे ना ते तिथे बघा, तिथे जायचं आता आम्हाला। आता आहे ना मस्त लोकेशनवर थांबलेले घाटामध्ये आणि माझ्या मागे बघा किती मस्त व्ह्यू येतोय पूर्ण गावांचा। आता ज्या गावात आम्ही आलेले ना, म्हणजे जे जे गाव लागलेले आम्हाला सगळे गावांचा व्ह्यू इथून दिसतोय आम्हाला मस्त। मस्त दिसतंय। मोर तो बघा, मोर तो बघा, तो बघा, तो मोर शेतात काम करतोय। काकू आज आहे शीतल काकूंचा बर्थडे आणि मम्मीचा आणि शीतल काकूंचा सध्या उपवास आहे। जोपर्यंत देवीला ओटी दाखवत नाही तोपर्यंत उपवास आहे मम्मी आणि काकूंचा काहीच खाल्लेलं नाही आहे। आमचा तरी नाश्ता झालेला आहे, काकू आणि मम्मींचा उपवास आहे। रात्री तर खाणार आहे ना? रात्री तर तुमच्याचकडनं आहे, असंही पूर्ण बसला 17 जणांना बर्थडे पार्टी सगळं। आणि आता
कमीत कमी अर्धा तास लागेल अजून पोचायला, कारण की हा पूर्ण घाट आहे ना, घाटातनं उशीर होतो जायला. गाईस आता आम्ही पोचलेले जोगेश्वरी माता मंदिर इथे आणि ना 3 वर्षानंतर आलेलो आहे. जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना त्या वर्षी आलो तो डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर मी आता येतोय, म्हणजे आता आहे जुलै. टोटल 3 वर्ष होण्यातच आहे, झालेच असे समजून घ्या. 3 वर्षानंतर मी इथे येतोय. स्कूल बसला तिकडे पार्क केलेले आणि आता जाऊ खाली ना मस्त असं पायऱ्या, एकदम खूप पायऱ्या डायरेक्ट त्या उतरून खाली जावं लागतं. आधी तर कार आहे ना इथून मध्ये जायची, पण आता इथे बॅरिगेट लावलेले, नाही तर आधी मधपर्यंत जायची कार. गाईस तुम्हाला माहिती का, जर सामान असला ना खाली न्यायचं असेल तर मुलांच्या हातात देऊन देता. मोबाईल सांभाळ रे, माकडं घेऊन चालले जातील. प्रिन्स जा रे. हा काय बसलेला आहे इथे, एकटा बसलेला आहे. एकटा का बरं बसलाय, काय झालं? बाकी कुठे? निहान बोलायला सांगरेला, तुझ्या भाषेत बोलणं त्याच्याशी, तुमच्या भाषेत म्हणजे ले रे, घे त्याला. तर वरतून पण येईल तो, म्हणेल मला पण दे. अजून एक आला तिथून, मग मी तर तुला आधीच बोलला. देऊ दे आपली मटकी देऊन दे त्याला, मटकी. खरंच देणार ते, मजाक केली. गाईस तर फायनली आता आम्ही पोहोचलेले जोगेश्वरी माता मंदिर इथे. आणि ना तुम्ही हे मंदिर माझ्या आधी एका ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, जेव्हा मी 3 वर्ष आधी इथे आला होता तेव्हा. इथे मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही ना इथे भेळ बनवून मस्त भेळ खाल्ली होती जेव्हा आम्ही आधी आले होते ना, तेव्हा तुम्ही बघितलं असतील मे बी. आणि इथे ना खूप माकडांना पण खाऊ घातलं होतं आम्ही. मादी ती मादी त्याच्याकडचे शेव मुरमुरे घेऊन चालला गेला. इथे बसलेले होते ते, किती खाईल खाऊन खाऊन. नाही घेणार तो मोबाईल. काय रे भाऊ, किती खाईल रे खाऊन खाऊन. मुरमुऱ्यासोबत तो पन्नी पण खातोय. त्याला खोलून हा दे, लवकर जा. अरे ओ दादा, पाडलं ना रे तू, सगळं तर पाडलं, काय खाल्लं. जोगेश्वरी आईचे दर्शन करू. आणि इथे ना एक मोठी विहीर पण आहे, यामध्ये खूप कासव असतं आणि कासव फिश पण. हा लोकांची मान्यता असते ना, लोक 1-1 रुपये किंवा 10-10 रुपये, इथे 10 रुपये, इथे 100 रुपये फिश. ते सर्व आता पूजेची तयारी करते, आरती करायची ना आता जोगेश्वरी आईची. इथे मम्मी काकू, बाकी एक काकू तर मध्ये, आणि आहे आमच्या कुळदेवी जोगेश्वरी माता. आणि गाईस हे जे मंदिर आहे ना खूप प्राचीन आहे हे मंदिर. मंदिराचं कंस्ट्रक्शन वरनं समजतं की किती प्राचीन मंदिर आहे, कारण की हे सर्व कोरीव काम आहे ना हाताने केलेलं आहे. ही गुफा पण टोटल हाताने बनवलेली आणि तिथे मंदिर म्हणजे तिथे देवीला स्थापन केलेलं आहे. मग तर काही आता मस्त आरती झाली आहे देवीची आणि आता आहे ना नारळ फोडायला. एवढं पाणी तुम्ही पिऊन घेतलं एकटा? कोणी नव्हतं जायपेक्षा पिऊन घेतलं. त्यांना दिलं असतं ना, ते तर त्याच्यासाठी असता. चारीकडे माकडच माकडे आमच्या इकडे इकडे इकडे. मम्मीने तो माकडे म्हणता पावलेलं निघाला नारळ. मला पावलेलं म्हणजे देवीला बरोबर पावलं आहे नारळ, असं म्हणतात. बघा पूर्ण मध्ये, बघा मध्ये कसं आहे नारळ. आले आले आले, पड 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 मुद्रा. आजींच्या मागे लागून गेले, शिरा टाकताय आजी सगळ्यांना. बस का सगळे येऊन गेले, सगळे हे घेताय का नारळ. वेदला खोबरं टाकतोय. दादू एकदम सेम टू सेम दिसता तुम्ही, एकदम सेम टू सेम, काहीच फरक नाही तुमच्यात.
मैत्रीण बोल मग तिला तर ऐकेल. ना एक शिव मंदिर आहे भाई. आता वातावरण एवढं मस्त झालेलं आहे ना, एकदम भारी वाटतंय. पण पाऊस पडायला पाहिजे मग अजून मजा येईल. इथूनच दिसतंय वातावरण एकदम भारी दिसतंय. चला आता देवीचे दर्शन पण झालेले, आरती पण झालेली, प्रसाद पण खाऊन झालेला आहे. आता आम्ही चालले. कुठे चालले आता? आता जळगावच्या परतीचा प्रवास आला. जेवायला जण लॉंगकट नेत आहे. आम्ही इथून आले होते जसं की ओम आणि मुद्रा येते. मुद्राचा हात पकड रे. ये अटकली का? ये ना तू ये ना. काही नाही बेटा, ये जाऊ दे पायरीने. आता पायरीने ना अशी आहे ना तिकडने ना. अरे मी जातोय पिंडू काका. चालला मी. येऊ दिला असता रे काकांना. कुठे कुठे चढत नाही ती काय. पुढे ये. यांना बघा हे मस्त दगडांवर बसून एकदम आरामात गप्पा मारताय. काय देऊ? मी घाम पुसलाय त्याच्याने आधी. चला गाईस आता पोहोचलेले बसकडे आणि एका चांगल्या लोकेशनवर जाऊन जेवण करू किंवा हॉटेलला जाऊन जेवण करू. हे तर म्हणत होते जेवण बनवू म्हणजे मस्त शेतात वगैरे, पण बघू आता काय ठरतं तसं. मुद्रा जायचं मग घरी का जेवायला जायचं? इकडे बघ, इकडे कुठे जायचं? कुठे पण घरी जायचं? बोलतच नाही यार. हे फायनली 1.5 तासानंतर एक ब्रेक घेतलेला आहे जेवणाचा. इथे भूक लागलेली आहे. काय खाल्लं होतं? फक्त सकाळची मटकी खाल्ली होती, ती दाखवलं एवढीशी मटकी. हा का बरं चालला रे तिकडे? होय ओम, एवढा लवकर नको. ओय गेला. आमची फॅमिली असते ना, आम्हाला मोठा एक टेबल लागतो. आता जेवायला बसलेले, पण आता जेवण वगैरे येईल आमचं. आणि हे पोट्टे बघा काय टाटा पुसायला लागले भो इथे ना, काय समजत बी नाही रे. मग हॉटेलला ते फक्त असतं ना की आपण डिश वगैरे आधी कागदाने पुसून घेता, म्हणजे टिश्यू पेपरने. हे पोट्टे काय करताय, त्याच्यात पाणी टाकताय, लिंबू लावताय, मग त्याला कागदाने पुसताय. बो याच्यापेक्षा त्यांच्याकडे भांडे घासायचं साबण आहे, तिकडे जा घासून येते प्लेट. जेवण करून घेऊ. शेवभाजी आहे, पनीरची भाजी आहे. आम्ही सर्व मुलं इथे बसलेले आणि सगळे मम्मी आणि आजी काकां ते तिकडे बसलेले, कारण की ते त्यांचं मावून गेले तिथे. आम्ही इकडे मावतच नाही होते, मग आम्ही इथे येऊन गेले बसायला. आमचं स्पेशल जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेले पुन्हा जळगाव जायला. एकदम पोट भरून मस्त जेवण केलं. फायनली आम्ही पोहोचलेले जळगावला. आता आहे ना काकां त्यांच्याकडे आलेले, यांना ड्रॉप केलेले इथे काकांना. आम्ही पण आता पोहोचलेले घरी आणि या स्कूल बसला करू बाय बाय. गाईस आता आहे ना आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालेले आणि उद्याची तयारी करतोय निघायची. बिकॉज उद्या रात्री तर बस असेल आम्हाला इथून तर मुंबई जायला. सो मतलब पॅकिंग वगैरे सर्व करून घेऊ. आता 1 वर्षासाठी तिथेच राहायचंय. सो इथून कपडे वगैरे घेऊन जातोय चांगले भरून बिकॉज नाही म्हणजे नंतर पण घेऊन जाईल इथून जर लागले तर. इथे तर आरती कपडे राहू देतोय आणि बाकीचे कपडे घेऊन जातोय. सो एवढे कपडे काढलेले, आता त्यामधनं बाकीचे कपडे काढायचे आहे मला आणि मग याच्यातनं काही घेऊन जाणार आहे मग मुंबईला. मम्मी सांगते काय काढायचे मम्मी साईडला. काय मी नेत नाही, मम्मीने काढलंय ते. हा ना. आता बॅग तर भरली गेलेली पूर्ण कपड्यांनी. त्यानंतर हा सामान पण घेतला होता आम्ही, मतलब लागतंच आहे नॉर्मली हँडवॉश आहे, त्यानंतर मूव सब स्प्रे, कैची, ब्रश झाला, फेस वॉश, पावडर वगैरे ते सर्व लागतंच. हे सर्व या किटमध्ये ठेवणार आहे. कपडे, ब्रश आणि पेस्ट, साबण, फेसवॉश, शॅम्पू सगळं ठेवलं गेलंय. आता तुम्हाला दाखवतो काही वस्तू ज्या तिथे लागणार आहे स्वयंपाक करण्यासाठी. आणि बाकी आरसा आहेत, चमचे, कुलूप आहे. हे बघा काय काय आणलंय. हे एवढं तर मम्मीचं आहे, बाकी मम्मीने घेतलेलं आहे. पण हे सर्व इथलं माझं सामान आहे. हा डिश लागतील तिथे. त्यानंतर ते छोट्या डिश कुठे गेल्या ग मम्मी? हा ते पण आहे, चमचे पण आहे. हा हे बघा तिकडे खूप पाऊस असतो, मग घरातच कपडे सुकवावं लागतील त्यासाठी. हे ब्रश वगैरेसाठी आणि हे कपडे धुण्यासाठी. हे नाश्ता मॅगीसाठी. ही बेड बनवण्यासाठी, आज बेड बनवण्यासाठी घेतलेला आहे मला. बेड बनवणार